हाय गाईज, मी प्रणाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. मी, मम्मी, प्रणस्वी आम्ही तिघेही बाहेर जात आहोत. प्रणस्वीची तयारी झालेली आहे. मम्मीनेही लाईट ऑफ केलेली आहे. आम्ही टाळा लावून लिफ्टजवळ गेलो. लिफ्टजवळ गेल्यानंतर पहिलं काम असतं ते मिरर सेल्फी घेणं. पण आज मी सेल्फी न घेता व्हिडिओ करत होती. त्यामुळे ग्राउंडचं बटन दाबायचंच मी विसरून गेले. मम्मीने दाबलं. त्याच्यानंतर आम्ही ग्राउंड फ्लोअरला आलो. ग्राउंड फ्लोअरला आल्यावर बघते तर काय, मेन रोडचं काम चालू असल्यामुळे आम्हाला इथून जाता येत नव्हतं. तर आम्ही काय करायचं, तर आम्हाला नेक्स्ट ऑप्शन आहे ही चाळीच्या इथून बाहेर जायचं. चाळीच्या इथून बाहेर निघायला आम्हाला रिक्षा भेटली. रिक्षा भेटल्यानंतर तिथे बसताना मम्मीला थोडासा प्रॉब्लेम होत होता, तरी पण मम्मी नीट बसली. तिथून आम्ही मस्त एन्जॉय करत निघतच होतो. त्याच्यातच प्रणस्वीला थोडी झोप येत होती. पण ते तिने इग्नॉर केलं, पण तिने एन्जॉयही केलं. तिला बाहेर बघायला खूप आवडतं. ती सगळं बघत होती. त्यातच आम्ही पोचलो आहोत स्टुडिओला. स्टुडिओमध्ये जाऊन मम्मीचे आम्हाला पासपोर्ट साईज फोटो काढायचे होते. स्टुडिओमध्ये आत गेल्यानंतर तिथे सिटिंग होती. सिटिंगच्या इथे जाऊन मम्मी पटकन जाऊन बसली. तोपर्यंत मी बाजूचा व्हिडिओ करत होते. फोटो काढताना बघा ना, मम्मी किती रागाने बघत आहे त्या ताईंकडे. तिथून निघाल्यानंतर मम्मीने एक मला चांगलीच आयडिया दिलेली आहे की आपण जाताना दहीपुरी खाऊन जाऊया. हे जर माझ्या मिस्टरांना कळलं तर ते मला जाम ओरडणार आहेत. तर हे जाऊ दे, कधीतरी आपण बाहेर येतो. मग आम्ही दहीपुरी खाल्ली. दहीपुरी खाल्ल्यानंतर लकीली आम्हाला आत्ता ही रिक्षा लगेच भेटली. रिक्षातून निघताना एक विचार केला, चला जाऊ दे, आपण आज मामीकडे जाऊन येऊया. मामीला पण खूप दिवस झाले बघितलेलं नाही आहे. तिची पण विचारपूस होऊन जाईल. मामीच्या चाळीत पोचल्यानंतर बघतो तर काय, मामी बाहेरच बसलेली होती. मामी बाहेर बसल्यानंतर तिच्या नेबर्सने पण प्रणस्वीला खूप खेळवलं. प्रणस्वी रडायला लागल्यामुळे मला लगेच घरी यावं लागलं. बाकीचा व्लॉग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.